नमस्कार मित्रमंडळी. तर मंडळी, आज आपण येलो राईस बनवलेला आहे, सोबत रायतासुद्धा बनवला आणि याला तुम्ही पिवळा भातसुद्धा म्हणू शकता किंवा यामध्ये काही भाज्या घातलात ना की हा व्हेज पुलावसुद्धा बनतो. तर चला मग मंडळी, दुपारच्या जेवणाची चव आपण आणखीन वाढवूया आणि त्यानंतर बनवायला सुरुवात करूया येलो राईस. तर येलो राईस बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण इकडे 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत. तर आता हे तांदूळ मी जिरा राईस वापरलेले आहेत. तुम्ही हवं असल्यास कोणती बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता. तर आता पाण्यामध्ये स्वच्छ पहिल्यांदा 2-3 वेळा मी तांदूळ धुवून घेतले आणि त्यानंतर मग 1 कप तांदळासाठी आपण इकडे 2.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून भात तयार करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर इकडे मी आता हिरवे मटार घेतले. आता हिरवे मटार तरी बाजारात खूप आलेले असतात. त्यानंतर थोडं गाजर घेतले आणि कोथिंबीर घेतले, 1 हिरवी मिरची आणि मी ते एका पॉटमध्ये कांद्याची पात लावली होती, तीसुद्धा इकडे मी घेतलेली आहे. तर चला आता पहिल्यांदा आपण कांद्याची पात चिरून घेऊया. हवं असल्यास तुम्ही ढबू मिरची घालू शकता, फ्लावर घालू शकता, पोटॅटो घालू शकता. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात ना त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. एक प्रकारचा व्हेज पुलावसुद्धा हा बनेल. तर आता मी इकडे थोडं माझ्याकडे गाजर होतं शिल्लक, तर हे गाजरसुद्धा घातले आणि त्यानंतर मग आता आपण इकडे कोथिंबीर चिरून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्या घालू शकता, काही हरकत नाही. तर आता बघितलात तुम्ही, तयारी करून घेतली आपण. तोपर्यंत इकडे आपला भातसुद्धा तयार झालेला आहे आणि जिरा राईस अगदी सुटसुटीत बनतो. आता आपण हा खूप गरम आहे, त्यासाठी काय करूयात, अजून थोडा हा राईस थंड करूयात आणि अगदी सुटसुटीत भात होतो आणि फॅनखाली याला आपण आता थोडा उशीर वाळायला ठेवूयात, म्हणजे जर ड्राय होण्यासाठी ठेवूयात. तर आता भात ड्राय होऊ दे, तोपर्यंत आपण काय करूया की थोडे सांडगे तळून घेऊयात. पापडसुद्धा मी इकडे तळले. तर दुपारच्या जेवण म्हटलं की फुलावासोबत पापड, रायता वगैरे केलात ना की जेवण अगदी पोट भरून होतं. तर आता इकडे मी पापड तळून घेतले आणि पापड तळून झाल्यानंतर आता आपण त्याच पातेल्यामध्ये काय करूयात, 1 चमचा तूप घालूयात. तूप घातल्यानंतर यामध्ये आता आपण पहिल्यांदा काजू आणि मनुके भाजून घेऊयात. तर काजू मनुके इकडे मी थोडे घेतलेले आहेत. तुम्ही हवं असल्यास थोडे आणखीन जास्त घेऊ शकता. तर आता आपण काजू आणि मनुके जे आहेत चांगले भाजून घेतले. त्यानंतर 1 चमचा जिरं घातलं, मोठं जिरं. त्यानंतर 2च लवंग घातले आणि त्यानंतर मग आता आपण इकडे जे आपण चिरून घेतलेलं होतं साहित्य ते सगळे घालूयात. जसं की गाजर, कांद्याची पात आणि 1 हिरवी मिरची, त्यानंतर हिरवे मटार. तर आता हे सगळं साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तुम्ही यामध्ये पोटॅटो घाला, फ्लावर घाला, ढबू मिरचीसुद्धा घालू शकता. हवं असल्यास कोबीसुद्धा मोठा चिरून घालू शकता. त्यानंतर आता आपण चवीपुरतं इकडे मीठ घातलेलं आहे. 1 चमचा इतकं काळी मिरी पूड घातलेलं आहे आणि थोडी चव वाढवण्यासाठी अर्धा चमचा इतकं साखर घातलेली आहे. आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि ज्याही भाज्या तुम्ही घालता ना त्या जास्ती नाही शिजवायच्या, थोडंच याला शिजवायचं आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात फॅनखाली आपला भात जो आहे मस्त सुटसुटीत वाळून आलेला आहे. आता काय करायचं, हा राईस जो आहे यामध्ये घालायचा. तर मंडळी, घरच्या घरी तुम्ही मस्त असा हॉटेलसारखा व्हेज पुलाव बनवू शकता किंवा येलो राईससुद्धा म्हणू शकता याला. तर यामध्ये आपण जे हळद घालणार आहोत ना त्यामुळे हा येलो राईस बनतो. कोणताही कलर आपण इथे वापरणार नाही आहोत. तर आता आपण काय करायचं, चांगलं याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या भाज्या एकत्र मिक्स झाल्या पाहिजेत. तर आता यामध्ये ना तुम्ही चवीपुरतं मीठसुद्धा आणखीन घालू शकता आणि त्यानंतर मग इकडे आता मी अर्धा चमचा इतकं हळद घातलेली आहे आणि हळदमुळेच याला आता छान कलर येईल. तर मंडळी, आता थोडा थोडा आपला कलर आलेला आहे. आता काय करायचं, शेवटी थोडी कोथिंबीर घालायची वरून आणि जे आपण काजू आणि मनुके तळून घेतलेले होते, भाजून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे. तर आता तयार आहे आपला अगदी झटपट असा येलो राईस. तर दुपारच्या जेवणामध्ये हे नक्की बनवा तुम्ही, आवडेल तुम्हाला. आता आपण बनवूयात रायता. रायता तर अगदी सोपा आहे. त्यासाठी आपण इकडे पहिल्यांदा दही घेतली. दही आंबट नसावी आणि त्यानंतर मग यामध्ये थोडा कांदा घालायचा, थोडा टॅमॅटो घालायचा, थोडा गाजरसुद्धा घालायचं आणि थोडी कोथिंबीरसुद्धा वरून घालायची. हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घालू शकता. तर आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं याला मिक्स करायचं. तर तयार झाला आपला रायतासुद्धा. फुलावा किंवा येलो राईस किंवा व्हेज पुलाव या सगळ्यांसाठी रायता जो आहे तो अगदी मस्त सूट होतो.
तर आता आपण प्लेट तयार करून घेऊयात. तर आता मी इकडे पहिल्यांदा राईस घालत आहे आणि तुम्ही बघत आहात अगदी सुटसुटीत आपला राईस तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा अगदी उत्तम लागतो. तर आता इकडे मी रायता आणि सांडगे पापड वगैरे सगळं ठेवूयात. सोबत मी इकडे लोणचंसुद्धा ठेवले, मिक्स लोणचं होतं माझ्याकडे, ते सुद्धा ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर कांदा लिंबू ठेवून मस्त दुपारचं जेवण अगदी चविष्ट बनवायचं. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा आणि आवडल्यास मात्र आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तर आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. तर मंडळी, नक्की सांगा मला कशी झाली रेसिपी. तर पुन्हा येते मी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.